सात रस्ता येथील जक्कलमळा परिसरातील शंकर महाराज मंदिरात 79वा समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला। सोहळ्यानिमित्त मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून संपूर्ण मंदिर 1500 किलो फुलांनी आकर्षक सजवण्यात आले होते। समाधी सोहळ्यानिमित्त मागील 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शंकर महाराजांचे वास्तव्य या भागात असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। जवळपास 20,000 भाविकांसाठी मंदिराच्या वतीने महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे सात रस्ता परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। मंदिराचे सर्वेसर्वा रुपेश जक्कल यांनी भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत हा सोहळा भक्तांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरल्याचे सांगितले। मी रुपेश जक्कल, सोलापूर येथे सात रस्ता येथे जक्कलमळा शंकर महाराजांचं स्थान होतं आणि शंकर महाराजांचं वास्तव्य होतं। आज या ठिकाणी 79वा समाधी सोहळा आम्ही साजरा करत आहे। 1500 किलोचा फुलाचा आरास आणि महाप्रसादाचं वाटप होत आहे आणि महाराजांचं वास्तव्य असल्यामुळं गेले आम्ही 25 वर्षापासून हे आमचं कार्य चालू आहे आणि 20,000 लोक इथं प्रसाद दिवसभरात हे करतात आणि आमचं जय भवानी नवरात्र योग मंडळ आणि शंकर महाराज प्रतिष्ठान आणि आमच्या जक्कल परिवाराकडनं आम्ही हा सोहळा साजरा करतो आहे आणि गेले 5 दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे या कामात झटत आहे आणि आज ह्याची सप्ताहाची समाप्ती होत आहे आणि 7 दिवस आम्ही व्यवस्थित सप्ताह केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे गायन, भारूड, तुमचं संगीत केलेलं आहे, महाप्रसाद झालेला आहे, फुलाची आरास झालेली आहे प्रत्येक 6 दिवसाला। काय आज फुलाची आरास झालेली आहे, व्यवस्थित सप्ताह पार पडतोय। सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले मंदिरात? आज सकाळी लघुरुद्र झालेला आहे, महाआरती झालेली आहे, आता महाप्रसाद आहे, त्याच्यानंतर पोथी वाचन आहे 3 ते 6, त्याच्यानंतर भजन आहे 8 ते 10, त्याच्यानंतर उटीचा कार्यक्रम असतो, त्यानंतर उद्या पहाटे पालखीनंतर तुमचं दहीहंडी असते आणि त्यानंतर समाप्ती होते।